आणि प्रत्येक प्रश्नावरती ताबडतोब इलाज आणि त्याचं उत्तर मिळवून देणारे आपल्या सर्वांचे आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट आणि त्याचबरोबर इतर 10 ते 12 छोट्या मोठ्या टपऱ्यामध्ये चालत असणाऱ्या मल्टीस्टेटमध्ये दादा गेवराईची छत्रपती मल्टीस्टेट यामध्ये अडकलेल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी, धुनी भांडी करणाऱ्या महिला, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या लाखो रुपयाच्या ठेवी गेल्या 2.5 वर्षापासून या सर्व मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून दादा या विषयावरती प्रत्येक ठेवीदार रस्त्यावरती येऊन आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये रस्त्यावरती येऊन वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, निवेदन दिल्यानंतर दादा पहिल्यांदा बीडमध्ये जर मी कुठलं निवेदन दिलं होतं तर ह्या हरामखोर अवलादी देश सोडून पळून जाऊ नये म्हणून यांचे पासपोर्ट जप्त करण्याचं काम सर्वात अगोदर सावंतसाहेब बीडमध्ये केलं होतं. म्हणजे हे विदेशामध्ये पळून जाऊ नयेत, त्यांचे पासपोर्ट जप्त झाले म्हणून त्यांना विदेशामध्ये पळून जाता आलं नाही. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती दादा 8 दिवसाचं आमरण उपोषण असेल, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तुम्ही येणार होतात परंतु काहीतरी कामानिमित्त तुम्ही बाहेर गावी होतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुसऱ्यांदा 7 दिवसाचं आमरण उपोषण या ठेवीदारांच्या पैसे मिळवण्यासाठी सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन आपण केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस काही ना काही आंदोलन केलं की काही छाटूर माटूर कारवाई केली जाते. बीड पासून दिल्लीपर्यंत आपण गेलो ताई, बीड पासून दिल्लीपर्यंत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर दादा 2 वेळेस मंत्रालयामध्ये बैठक